सीईटी 25 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामध्ये आपल्याला 27 मर्क्युरीचे आयडेंटिकल ड्रॉप्स दिलेले आहेत आणि हे सायमल्टेनियसली 20 व्होल्टेजवरती चार्ज केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ड्रॉप स्वतःचं काही ना काही पोटेन्शियल या ठिकाणी बनवणार आहे. आता हेच 27 मर्क्युरी ड्रॉप्स ज्यावेळेस आपण एकत्र करणार, त्यापासून एक मोठा ड्रॉप तयार होणार, बिगर ड्रॉप. बरोबर आहे? मग या बिगर ड्रॉपचं पोटेन्शियल किती असणार आहे, असा हा प्रश्न आपल्याला विचारला. प्रश्न हा अत्यंत सोपा आहे. या ठिकाणी बघा, जसं आपण म्हणालो, की एक मोठा ड्रॉप आपल्याला भेटतोय, ज्याला आपण कॅपिटल क्यू म्हणूयात आणि हा कुणापासून तयार झाला? हा 27 छोट्या मर्क्युरी ड्रॉप्स पासून तयार झाला. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल क्यू इज इक्वल टू 27 क्यू हे पहिलं रिलेशन आपल्याला भेटेल. आता दुसरी गोष्ट बघा, जर हा मोठा ड्रॉप छोट्या ड्रॉप्स पासून तयार होत असेल, तर त्या दोघांचा व्हॉल्यूम पण सारखाच असेल आणि हा कसा आहे? स्फेरिकल आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय असतो? तो असतो 4/3 पाय आर क्यूब. कॅपिटल आर लक्षात ठेवा, मोठ्या ड्रॉपची रेडियस आहे आणि छोट्या ड्रॉपसाठी आपण स्मॉल आर घेऊया. तर हे 27 तसेच राहणार. बरोबर की नाही? तर 27 इंटू एका स्मॉल ड्रॉपचा व्हॉल्यूम, जो की असेल 4/3 पाय आर क्यूब. तर इथून आपल्याला सरळ सरळ रिलेशन भेटणार आहे, जे की असेल आर इज इक्वल टू 3R. आलं लक्षात? मग पोटेन्शियल काढण्याचा फॉर्म्युला काय? सिंपल आहे. व्ही इज इक्वल टू के क्यू अपॉन आर. यामध्ये किमती टाका. के इंटू क्यू. क्यू किती आहे? तो आहे 27 क्यू अपॉन आर किती आहे? तो आहे 3R. म्हणजे 9 इंटू के क्यू अपॉन आर. बरोबर की नाही? आता के क्यू अपॉन आर म्हणजे छोट्या मर्क्युरी ड्रॉपचं पोटेन्शियल, जे की किती दिलेलं आहे? 20 व्होल्ट. म्हणजे 9 इंटू 20 केलं, की आपल्याला 180 व्होल्ट भेटेल. म्हणजे याचा आन्सर जे असणार आहे, ते असणार आहे 180 व्होल्ट.